शिवाजी पालक छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला आदरणीय सन्माननीय मंगेशजी कुडाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जातो। भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान केला जातो। सोबत महाराष्ट्राचा मान अर्थात ही टोपी आणि साक्षात विठ्ठल रखुमाईची ही अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती साहेबांना पण भेटते। वा वा। त्यानंतर कार्यकारी अधिकारी श्री राहुलजी भट्टर साहेब आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। विनोद कांबळे यांच्या सन्मान केला जातो। विनंती आहे आपण मंगेश कुडाळकर साहेबांचा सन्मान करायचा आहे। सन्मान प्रसंगी आपल्या जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे। त्या जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी होणार आहे। सह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुलजी वरद साहेब आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। म्हणजे राहुल साहेब आपणास विनंती आहे आपण हा सन्मान करायचा। या भव्य दिव्य वास्तूच्या या ठिकाणी आज अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात घोषणा केली कारण आपल्यासारख्या मंडळाच्या उपस्थितीत पार पडतोय। तर ही वास्तू या वास्तूमध्ये अनेक सुख सुविधा आहेत ज्या आपल्यासाठी प्रत्येकासाठी महाराष्ट्र राज्याचे रॅशिंग उद्योगमंत्री आदरणीय सन्माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांचा स्थानिक शिवसेना शाखा क्रमांक 149च्या वतीनं या ठिकाणी आदर सन्मान केला जातो। त्यानंतर स्थानिक आमदार सन्मान केला जातोय। मी यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी त्यासोबतच भगवानदास बमनानी आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आणि नंतर आपण कार्यक्रम इथूनच घ्या सरांना साहेबांना इथून पुढे येऊ नको रस्ता लागलेला आहे। चला मग इथून बाहेर पडा लवकर बाहेर पडा। गेल्या 6 वर्षापूर्वी माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांची ही मागणी आज पूर्ण या नागरिकांसाठी झालेली आहे। याबद्दल मला देखील समाधान आहे। मी माढा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना त्याला 8-8.5 कोटी रुपये मंजूर केले होते। या इमारतीचं भूमिपूजन देखील माझ्या हस्ते झालं होतं। मी कुडाळकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आठवणीत ठेवून असं सहसा होत नाही, आठवणीत ठेवून उद्घाटनाला देखील त्यांनी मला बोलवलं आणि नागरिकांचं प्रेम त्यांच्या बाबतीतलं आहे। मला पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये देखील फार मोठ्या मताधिक्यानं मंगेशजी कुडाळकर हे विधानसभेवर पुन्हा निवडून येतील। गडचिरोलीमध्ये आज 10,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन
आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झालं। उद्योगमंत्री म्हणून मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो। आता गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा नसून उद्योगनगरी बनण्याच्या वाटेनं वाटचाल करतोय आणि ही आमच्या सरकारनं केलेली कमिटमेंट होती। सर पुढे फायर ब्रिगेडचं तिथे ऑडिट झालेलं नाही आहे आणि लोकांचा जीव कुठेतरी 3000 लोकांचा जीव धोक्यात आहे, तिकडे दुर्लक्ष केलं जातं। मला माहिती नाही पण मी माहिती घेईन आणि अशा प्रकारचं जर काय झालं असेल तर त्याच्यावर काय करायचं याच्यावर नक्की सकारात्मक मार्ग काढला। मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्ही महिला भगिनींनाच जर विचारलं तर बरं राहील। ज्या पद्धतीनं लाखो महिला या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत आणि जे आज उद्या फॉर्म भरणार आहेत, ऑगस्टमध्ये फॉर्म भरणार आहेत, त्यांना देखील 2 महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत रक्षाबंधनच्या निमित्तानं। त्याच्यामुळं काही लोकांना पोटसू उठलेला आहे। आपली सत्ता फार मोठ्या फरकाने येत नाही हे त्यांना माहिती झाल्यामुळं आमच्या ते योजना बदनाम करतात। मी स्वतः रात्री 12:30 वाजता त्या सगळ्या लोकांना भेटून आलेलो आहे। 5 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे, 2 गंभीर होती आणि ज्यांना उपचार करायचे होते ते देखील उपचार केलेले आहेत। स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्या MGM हॉस्पिटलला भेट दिलेली होती आणि त्यांनी देखील सरकारमार्फत अभिवाचन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पूर्ण माहिती घेऊनच त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल। मंगेश कुडाळकर साहेबांचे देखील त्याच्याबद्दलची काही मतं आहेत ती मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मांडणार आहोत। ITIच्या मुलांना जर कंपनीमध्ये काम करायचं असेल तर 6000 रुपये स्टायपेंड, डिप्लोमाच्या मुलांना करायचं असेल तर 8000 रुपये स्टायपेंड आणि पदवीधर मुलांना करायचं असेल तर 10,000 रुपये स्टायपेंडची ऐतिहासिक योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली। आज या ठिकाणी मला खरोखरच अभिमान वाटतोय की माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर विभागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरावस्थेमध्ये ही समाज मंदिर होतं आणि अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी चांगलं समाज मंदिराचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यावेळेचे म्हाडाचे अध्यक्ष आपले उदय सामंत साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला आणि त्यानंतर लागलीच या कामाला सुरुवात झाली आणि जवळजवळ आपण बघितलं असेल तर तळमजला अधिक 2 मजले ग्राउंड +2 अशा प्रकारची दिमागदार वास्तू या टिळकनगरमध्ये उभी राहिलेली आहे। हे या समाज मंदिराचा उपयोगच मुळे समाजासाठी आहे आणि मुळातच म्हाडाची ही वास्तू असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं समाजासाठी विविध घटकांसाठी विविध जे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा सर्व व्यक्ती मंडळ संस्था हे निश्चितपणे या समाज मंदिराचा लाभ घेतील असं मला निश्चितपणे वाटतं। खरोखरच कालची ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मी मृतात्मा आणि त्या घटनेसाठी खरोखरच शोक व्यक्त करतो आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। पुढच्या भविष्यात काय प्लॅनिंग आहे? अजूनही बऱ्याचशा संकल्पना आहेत, बरेच संकल्प या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने निश्चितपणाने पुढची माझी वाटचाल कारवाई सुरू आहे। त्यापैकी एक कुर्ला स्टेशनला आपण एक सॅटिस प्रकल्प उभारतो ठाण्याच्या धर्तीवरती आणि त्यामध्ये कुर्ला स्टेशन पूर्वेला जे बस स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण खाली ग्राउंड फ्लोअरला रिक्षा टॅक्सी यांचं पार्किंग असेल, पहिल्या मजल्यावरती बस डेपो असेल आणि सेकंड फ्लोअरला प्रायव्हेट पार्किंग असेल अशा प्रकारचा अद्ययावत सॅटिस प्रकल्प उभारतो आहे। आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला बघितलं असेल तर आपण प्रियदर्शनी सर्कल या ठिकाणी U-टर्न नसल्यामुळे तिथे बऱ्याच नागरिकांना कुर्ला इथे जाऊन U-टर्न करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा उड्डाण पुलाची मंजुरी झालेली आहे, त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि गणपतीच्या आधी त्याचं भूमिपूजन या ठिकाणी लवकरात लवकर होईल। त्याचप्रमाणे चुनावटी फाटकामध्ये सुद्धा उड्डाण पुलाची प्रस्तावित उड्डाण पूल आहे तर ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याचं सुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन करून तेही काम लवकरात पूर्ण करून आपल्या सर्व नागरिकांना ते उपलब्ध करून द्यायचं काम। आगीची घटना नेहमीच घडत असते। सोसायटीमध्ये 3000 कुटुंब राहतात, तिथे फायरची कुठलीही सुविधा नाही आहे। अनेक दिवस पत्रव्यवहार करून सुद्धाही लोक भीतीच्या वातावरणात, लहान मुलं तिथे कुठेतरी लिफ्टमध्ये अडकतात, लिफ्ट बंद असते, अनेक अशी तक्रारी आहे पण कोणीही लक्ष देत नाही। काय कारण आहे? आणि आज उदय सामंत स्वतः इथे आलेले होते, कसं आपण त्याचा पाठपुरावा करतो? तर याबाबतीत निश्चितपणाने पंचशील नगर वसाहत जी आहे आणि ती SRS स्कीममधून ती ह्या इमारती बांधलेल्या आहेत तर निश्चितपणाने मी CEO साहेबांकडे निश्चितपणे अर्ज देईन आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी पंचशील नगरमध्ये अद्ययावत अशी फायर स्टेशन
उभारलं जाईल या दृष्टिकोनातून लवकरच बैठक घेऊन त्या ठिकाणी अजूनही काही असुविधा असतील तर त्या सुविधा पुरवण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल. म्हणतो की अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि मला त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी स्वतः त्या मतदारसंघात राहत असल्यामुळे बाहेरचं कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी येणार नाही मी स्वतः दखल घेईन आणि तो प्रकल्प धारावीतच कसा काय राबवला जाईल आणि कुर्लेकरांना एक मोकळा श्वास त्या बॉटॅनिकल गार्डन आणि क्रीडा संकुलच्या माध्यमातून कसा मिळेल मी निश्चितपणे. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो क्या क्या सबसे ज़्यादा अब तक का आपकी निधि खर्च हो गई? नहीं, ऐसा मैं कहूँगा नहीं क्योंकि क्या जो जैसा काम मुझे लोगों का आता है, लोगों का निवेदन आता है और मैं हर एक का समाधान करना चाहता हूँ जो मेरे पास आते हैं, फिर वो किसी भी पक्ष का हो, किसी भी समाज का हो, किसी भी धर्म का हो. ये यहाँ का एक जवाबदार लोक प्रतिनिधि के रूप में मेरी जिम्मेदारी है कि मेरे पास आने वाले हर एक लोगों का काम और अपने विभाग का काम अच्छी रीति से करे, अच्छा विकास का काम यहाँ पे हो, इसलिए मैं ज़रूर कोशिश करता रहता हूँ और रहूँगा. धन्यवाद.